शुभंकर, एकटी एकटी घाबरली नसचा गोड आवाज आणि आत्ताचा शुभंकर, काय केवढं शिकायला भेटलंय तुला आणि या गाण्याबद्दल काय सांगशील? एक लहानपणापासूनच मी बाबाच्या शेजारी बसून गातोय. आणि माझी आई आणि बाबा दोघंही गायकच आहेत. त्यामुळे मला लहानपणीपासून खूप काय काय वेगळं शिकायला मिळतंच आहे. आणि आता मी एक माझ्या सोलो कॉन्सर्ट्स करतोय, टेल ऑफ मेलडीज, ज्यात मी इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषांमधली 1950पासून आत्तापर्यंत सगळं मी गातो. त्यामुळे प्रत्येक कॉन्सर्ट असेल और रेकॉर्डिंग असेल त्यातनं मी खूप शिकतोच आहे. बाबाकडून शिकतोय खूप. अम, तर एकच हा एक फार महत्त्वाचा मुद्दा मला शिकायला प्रत्येक वेळ मिळतो की रिहर्सल फार महत्त्वाच्या असतात. की जोपर्यंत आपण 100% तयार नाही होत तोपर्यंत काही आपण फायनल नको करायला. त्यामुळे मी फार असा एक एक्सप्रेसिव्ह माणूस नाही आहे. तर मग गाण्यातून मला जेवढं केवढं एक्सप्रेशन देता येईल तेवढं मी यात 100% ट्राय केलं आहे. आणि ते एक बात कहूँ तुम जाओ मत. तर हा तुम जाओ मत खूपच चॅलेंजिंग होता. कारण ह्या तुम जाओ मतचीच आम्ही 1.5-2 महिने रिहर्सल करत होतो की कसं गायचं तुम जाओ मत. तर त्याचे खूप वेगवेगळे एक्सप्रेशन्स येऊ शकतात. त्यामुळे हे गाणं तर स्पेशल आहेच, कारण एक पहिलं हिंदी सोलो गाणं आहे. ते पण स्वानंद सरांच्या त्यांचे लिरिक्स गायला मिळतात. त्यामुळे तर खूपच भाग्यवान समजतो मी स्वतःला. आणि एकतर म्हणजे फार ग्रेटफुल आहे. आणि अख्ख्या त्या जर्नीवर खूप मजा आली. जेव्हा बाबा ऐकत असतात गाणी किंवा स्टुडिओमध्ये असतात, तेव्हा काही नर्वसनेस फील होतं का कधी? नाही, नर्वसनेस काहीच नाही. कारण एकतर बाबा कधीच लहानपणापासून कधीच त्यांनी मला ओरडलं नाही आहे, और काहीच कोणी चिडून कधी माझ्याशी बोललाच नाही आहे तो. त्यामुळे कुठलाही मुद्दा असेल, म्हणजे शरयूताई पण अग्री करेल आहे की कुठलाही मुद्दा असेल प्रचंड शांतपणे एक आपल्याला कळेल अशा भाषेत असं तो सांगतो की अजिबात त्यांनी काही प्रेशर येत नाही, नर्वसनेस वाटत नाही. पण ॲक्च्युली एक एक पायरी वरच आपला परफॉर्मन्स जातो. आपल्यासोबत शरयू दाते पण आहेत. या गाण्यात वेगळं काहीतरी आहे, म्हणजे बडे अच्छे लगते नंतर आता फक्त एक शब्द तू त्या या गाण्यात गाते. काय सांगशील याबद्दल? खरं तर म्हणजे सलील दादाचे मी आभार मानेन की त्यांनी त्या पार्टसाठी माझी निवड केली. कारण तो खूप छोटा जरी पार्ट असला तरी एक इम्पॅक्ट आहे त्याचा अख्ख्या गाण्यामध्ये. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते एक्सप्रेशन माझ्याकडनं काढून घेतलं सलील दादानी. आणि प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर ती जेव्हा जेव्हा रेकॉर्ड केली आहेत गाणी तेव्हा तो तुम्हाला एका कॅरेक्टरमध्ये घुसवतो की म्हणजे तू ते कॅरेक्टर बन आणि तू व्हिज्युअलाइज कर की ती कशी रिॲक्ट करेल. आणि तर खूपच त्याच्याबरोबर रेकॉर्ड करताना मजा येते. आणि शुभंकर खूप सुंदर गायला आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखते. आम्ही एका शाळेत होतो. आणि आय एम सो हॅपी फॉर हिम की इतकं सुंदर गाणं त्याचं पहिलं हिंदी गाणं येतं आहे. आणि सलील दादा आणि स्वानंद सर यांनी हे गाणं बनवलं आहे. तर त्याच्यामध्ये मला कुठेतरी एक इन अ स्मॉल वे मला कॉन्ट्रीब्यूट करता आलं, याचा मला खूप आनंद आहे. शुभंकर, कधी येतं आहे गाणं, म्हणजे लाईव्ह नाशिकला तू परफॉर्म करणार आहेस, काय सांगशील त्याबद्दल? 18 आणि 21 तारखेला माझंच कॉन्सर्ट टेल ऑफ मेलडीज 18ला नाशिकमध्ये आणि 21ला पुण्यात होतं आहे. हे गाणं 18 एप्रिलच रिलीज होतं आहे आणि 18ला मी नाशिकमध्ये लाईव्ह आणि 21 तारखेला पुण्यात असा लाईव्ह परफॉर्म करणार आहे. त्यामुळे नक्की या. एकटी एकटी घाबरली नसचे 2 वाक्य तू आमच्या प्रेक्षकांना ऐकवशील? एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो. भीती भीती कसली, थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना.